मी म्हटलं होतं ना, एक दिवस कंपनीला माझी गरज लागेल आणि तो दिवस लवकरच येईल. आय प्रॉमिस. थँक्यू. आता तुझ्या लक्षात आलं असेल की विदाउट इंटरव्ह्यू या माणसाला मी का हायर केलं. हाच तो माणूस जो मला त्या माणसापर्यंत घेऊन जाईल. तो माणूस जिने माझ्या जीवलग मित्रांपासून मला कायम दूर ठेवला, जवळच्यांपासून दूर ठेवला. मला उद्ध्वस्त केलं. अजित मला इतका त्रास दिला की मी हसणं विसरलोय. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची जे भयान अवस्था केली तीच ती व्यक्ती. खाणं पिणं बंद केलंय आता. असं करून कसं चालेल? थोडी तरी एनर्जी यायला हवी ना. नर्स, जुन्या आठवणींचा तिला अजूनही त्रास होत आहे. वेळाचे झटके जरा सुद्धा कमी नाही झाले. थोडे पण नाहीत. हॅलो. हाय सँडी. हुज दिस? खूप दिवस झाले तुझा मखमली आवाज ऐकला नाही. एक मिनिट. कोण आहे ते सरळ सरळ सांगा. काय हवंय तुम्हाला? तुझा जीवलग, तुझी खूप जवळची व्यक्ती. आपण खूप चांगले ओळखतो एकमेकांना. सरळ सरळ सांगाल का कोण बोलतंय ते आणि काय हवंय तुम्हाला? सरळ. वाकडं वागणाऱ्या माणसांशी सरळ कसं वागायचं? एनिवेज, मला पैसे हवेत. व्हॉट? कशासाठी? 15-20 वर्षापूर्वी तुम्ही जे काही केलं होतं ना संध्यादेवी, त्यासाठीच तर तुम्हाला अमेरिकेला पळून जावं लागलं होतं, हो ना? अविनाश, इनफ ऑफ दिस प्रँक. हा बस झालं आता. आता समोर ये नाही तर फटके खाशील. हा घे, आलो समोर. बोल. हॅलो. मी आहे मॅडम, गेलो नाहीये. कसा जाईन? त्या रात्री तुमच्या हातून जे काही घडलं होतं त्याचा मीच तर साक्षीदार होतो. एवढंच नाहीये, ते फोटोज, मीच होतो तो ग्रेट फोटोग्राफर. आणि अजून अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हालाही माहीत नाहीत, त्याही मला माहिती आहेत. काय हवंय? यस, आता तुम्ही मुद्द्यावर आलात. बाकी पटकन मुद्द्यावर येणं जमतंच तुम्हाला. आता नीट ऐका सँडी मॅडम, मला 5 करोड रुपये हवेत. ते मिळाले की तुमच्या कर्तृत्वाचं दिमागदार फोटो सेशन, अर्थातच त्या फोटोच्या निगेटिव्ह मी तुम्हाला देईन. आणि हो, पोलिसांकडे वगैरे जायचा वेडेपणा तुम्ही करणार नाही याची मला खात्री आहे.
कारण निरपराध माणसंच जातात पोलिसांकडे. ज्यांनी स्वतः काही गुन्हा केला आहे ते दुसऱ्यांच्या गुन्ह्याची तक्रार नोंदवायला जात नाहीत. हो ना? पैसे केव्हा आणि कुठे हवेत? संध्याकाळी 6 वाजता रॉजर क्लब पाशी जो पूल आहे ना तिथे या मॅडम. याल ना? माऊ, खंडणी मागणाऱ्यांचा फोन यावा तसा चेहरा झालाय तुझा. काय झालं? कुणाचा फोन होता? खंडणीसाठीच फोन होता. मी तुला सांगितलं होतं तो माणूस अचानक आपल्या समोर येणार, त्याचाच फोन होता. त्याच्याकडे ते 20 वर्षांपूर्वीचे फोटोग्राफ्स आणि नेगेटिव्ह आहेत. कितीचा फटका बसणार आहे आपल्याला? 5 करोड. 5 करोड? मग त्याच्याकडे बार्गेनिंग करायचं ना. व्हेरी फनी. द जोक इज ऑन मी. कुठे बोलवलंय त्याने? रॉजर क्लब जवळ पूल आहे ना, तुला माहिती आहे का? नाही, माहित नाही. तू फक्त पैसे अरेंज कर. ओके माऊ? अगं 20 वर्षांपूर्वी मी तुला जसं वाचवलं होतं तसंच आत्ताही मी तुला एकटी पडू देणार नाही. हम है तो क्या गम है. काय हो पेडसे, पेपरमध्ये मी हे काय वाचतोय? तुम्ही काय वाचताय मला काय माहिती. अहो ती मुलगी तुमच्या घरात राहायची, म्हणे अंमली पदार्थ विकायची. तुम्हाला कसं कळलं नाही? ती मुलगी अंमली पदार्थ विकायची तर कॉलेजने तुमच्यावर काय ॲक्शन घेतली? हा प्रश्न तुमचा. बोला पेडसे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत नाही. आजी, पैशांची किंमत मलाही कळते हो. बघा ना, बाप्पा पण कसा आहे ना. इतके दिवस माझ्या श्रीमंतीची अडचण होत होती आणि आज माझा आणि अभिचा बँक बॅलन्स सारखाच आहे. शमिका, जो चोच देतो ना तोच चारा देतो. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा. शमिका, अगं मी काय म्हणते? आजी, आजी एक विचारू का? आईंची खूप ओढाताण होते का हो महिन्याचा जमा खर्च लिहिताना? म्हणजे आता बघितलं मी त्यांना कॅलेंडरवर जमा खर्च लिहित होत्या आणि 26 तारखेपाशी एकदम थांबल्या. त्यांचं त्यांनाच वाईट वाटलं आणि निघून गेल्या त्या. शमिका, उद्या 26 तारीख ना गो? अगो उद्या त्यांचा वाढदिवस ना. कुणाचा? तिचा आणि सुभाषच्या लग्नाचा. काय? अरे किती छान गोष्ट आहे ही. कितवा वाढदिवस आहे त्यांचा? काही नाही तरी 29 वर्ष झाली असणार. काय? बाप रे, खरंच. आणि अजूनही किती सुंदर आणि फ्रेश वाटतं त्यांचं प्रेम. बस ठरलं, आपण सेलिब्रेट करूया. काय ते? म्हणजे म्हणजे आम्ही सगळे त्यांना सरप्राईज देऊ आणि एक छोटासा समारंभ पण करूया आणि सांगू त्यांना की आम्ही आजची पिढी त्यांच्या नात्याला आदर्श मानतो. त्यांना शुभेच्छाही देऊ आणि आशीर्वादही घेऊ. अगो पण म्हणजे करायचं काय? अहो आजी, मी करीन सगळं. जेवण बनवीन, केक बनवीन, सगळी तयारी करीन मी. तुम्ही नका काळजी करू. अगो बरोबर आहे तुझं, पण अहो आजी, या घरातल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणाऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हा. आपण त्यांना काही गिफ्ट नाही पण
हसू तर देऊ शकतो ना. मी आहे तुझ्या पाठीशी. बोल, काय काय करायचं आपण? अविनाश, सॉरी 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 सॉरी. काय काय किती वेळ? काही महत्वाचं बोलायचं म्हणून बोलवलंयस ना? गाडीत बस चल. अगं हो, पण आपण जातोय कुठे कळेल का? 5 करोड मागणाऱ्या त्या माणसाचा निकाल लावायला. काय? म्हणजे एक मिनिट, म्हणजे आपण आत्ता त्या माणसाला भेटायला जातो की ज्याने तुला फोन करून त्या फोटोच्या बदल्यात 5 करोड रुपयांची मागणी केली होती त्याला? 20 वर्षांपूर्वीची ती पावसाळी रात. अविनाश, कशाला रिव्हर्स जातोयस? पुढचा विचार कर ना. थिंक अबाउट द फ्युचर. फ्युचर हेच आहे की तू पैशांचा बंदोबस्त लवकरात लवकर कर. नाही, मला मान्य आहे की त्या खंडणीवाल्याने तुला काही दिवसांची मुदत दिली आहे, पण शेवटी तो खंडणीवाला केव्हाही फोन करू शकतो. आणि त्याला तू आत्ता कुठे भेटायला चाललेस? अगं ही काय बिझनेस मीटिंग आहे का एखाद्या कॉफी शॉप मध्ये बसून करायची? हे बघ माऊ, तू ते सगळे पैसे मला दे. आय मीन ते पैसे मला दे, मी त्याला देऊन टाकतो, नाही का? म्हणजे त्याच्याकडनं निगेटिव्ह घेता येतील. 20 वर्षांपूर्वीचा किस्सा 20 मिनिटात खल्लास. पैसे दिल्यानंतर पण जर त्यांनी नेगेटिव्ह परत दिले नाहीत तर? असं कसं? असं कसं नाही, असं होऊ शकतं. जास्त डोकं चालवू नकोस. गाडीत बस. आपण त्या डिटेक्टिव्ह कडे जायचंय. तो त्याला शोधून काढेल. चल. तुझा भूतकाळही शोधून काढेल तो. अविनाश, डोकं न वापरता आणि पैशाला न भुलता गुन्हेगार शोधून काढायला तो काय पोलिसांचा कुत्रा आहे? माझ्या वाटेला न जाता त्या माणसाची वाट लावण्याची जबाबदारी या डिटेक्टिव्हवर असेल. कळलं? गाडीत बस. विपुल, काय झालं? काय नाही माधुरी, ते तू आईला सेव्हिंगसाठी त्या बॉक्समध्ये किती पैसे दिले? 2000. का रे? काही नाही ग, सहजच. म्हणजे थोडं सांभाळून, बाकी काय नाही. विपुल, मला कळलं नाही तुला काय म्हणायचंय. त्याचं काय ना माधुरी, म्हणजे बघ ना, आता आपल्याही जिम्मेदाऱ्या वाढणार, आपला खर्च. आणि मला सांग, आता आपल्याला एक बाबा नाही तर बेबी होणार ना, मग तिचा खर्च. आणि अजून केवढे दिवस आपल्याला या घरामध्ये राहायचंय? आपल्याला आपल्या घराचा विचार नको करायला? तर त्याच्यासाठी आपल्याला असं बॉक्समध्ये आपल्यासाठी पैसे ठेवले पाहिजे. तर तू आपलं इतना घुमा फिरा के क्यों बोल रहे? सरळ मुद्द्यावर ये ना. हे बघ, म्हणजे काय ना, आता आपल्यालाही आपल्या फॅमिलीच्या जिम्मेदार आहे. तर तुला जे कॉन्ट्रीब्यूट करायचे ते तू कर, फक्त जादा नको करू. इतके दिवस, इतके महिने आपण या घरात राहिलो. आपल्या जेवणाचा, राहण्याचा, दूध, चहा, इस्त्री, लाईट बिल, सगळ्याचा खर्च या घरातल्या माणसांनी केलाय. अगं, तू तर एकदम टोकालाच जाते. मी फक्त एवढं बोललो की आता आपल्यालाही आपला विचार करायला पाहिजे. आफ्टर ऑल आपली फॅमिली आता वाढते. आपल्याला आपल्या प्रायोरिटीज नको का बघायला? ओ वाव,
तर लवकर लक्षात आला तुझ्या प्रायोरिटीज, आपली एक फॅमिली आहे, आपली फॅमिली वाढणार आहे एक्सेट्रा. इतके दिवस झाले आपण इथे राहतोय, आपल्याला नोकऱ्या नव्हत्या, तेव्हा बाबा किंवा अभिने कधीच बोलून नाही दाखवलं की आम्हाला आमची फॅमिली आहे, आमच्या प्रायोरिटीज आहेत. अरे बाबा, तू माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ का काढते? चुकीचा अर्थ नाहीये, अर्थ बरोबर आहे. तुझं बोलणं चुकीचं आहे. इतक्या दिवसांनी तुला तुझ्या प्रायोरिटीज आठवल्या. इतके दिवस आपल्याला गरज होती म्हणून आपण या घरात राहिलो, आणि आज जेव्हा माझ्या घरच्यांना माझी गरज आहे तेव्हा मी त्यांना 4 पैसे दिले म्हणून तू आई, बाबा, आजी, अभि कुणीच कधी काही बोललेलं नाहीये तुला. असं कसं विसरेन मी? आणि असं कसं विसरलीस तू? कोण बोलले नव्हतं आपल्याला? समदे बोलले होते. तुझे बापू बोलले होते आणि तुझी आजी बोलली होती. काय खमण ढोकळा नुसता घरात बसून असतो, काही कमवत नाही. काय बी विसरलो नाही मी माधुरी. समद लक्षात आहे माझ्या. आपले लोक काय बोलले होते आणि पराये लोक काय बोलले होते ते. आता मी जाऊन सांगू का? येताना ते पडोशे 2 व्यक्ती काय म्हणत होते? बघा किती सभ्य दिसतात आणि घरात आपले ड्रग्स ठेवतात. का त्या दिवशी ती नाक्यावरची 2 पोरं बोलत होती ते सांगू? की बघा साला स्टुडंट्सना सांगतो व्यवस्थित वागा आणि स्वतः बघा काय करतोय. पण हे सगळं मेघनामुळे झालं. बाबांचा काय फॉल्ट आहे? हे फक्त आपल्यालाच माहितीये, लोकांना कुठे माहितीये. आणि आपण तर लोकांच्या बोलण्याला खूप सिरियसली घेतो, हो ना? असंच म्हणाले होते समजे त्यावेळेला. आणि तुझे बापू आणि तुझी आजी काय नव्हते म्हणाले मला? त्यांचा जमाई असून सुद्धा. अरे जमाई म्हणून एक्सेप्टच कुठे केला, तर मान देणार मला? चला एक टाइम त्या शेअर्स मधून लाखो कमवले आणि तुला हवं ते आणून दिलं, ते नाही दिसलं त्यांना. चला या टाइमाला माझा टाइम खराब आहे असाही विचार नाही केला त्यांनी. फक्त दरवेळेला मी किती कमी शिकलो आणि नको त्या धंद्यात नको तो पैसा आणि टाइम कसा इन्व्हेस्ट केला हेच ऐकवत राहिले, तुला आणि मला पण. आणि एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेव, प्रत्येकाचा टाइम खराब येतो, पण तुमच्या चांगल्या टाइमात तुम्ही त्या लोकांची कसं वागता ना, तसंच ती लोक तुमच्या वाईट टाइमात तुमच्याशी वागतात. आणि एक गोष्ट मी फक्त तुला एवढंच सांगितलेला की आपला हात जास्त सैल नको सोडू. सध्या तू कमवतेस तर 2 पैसे वेगळे काढून आपल्यालाही ठेव, थोडे दे ना त्यांना. कारण परत जर का आपला टाइम खराब आला ना तर ही लोक आपल्याशी कसं वागतील याचा मला तरी भरोसा नाही. त्यावेळेला तू दिलेले 2000 त्यांना नाही आठवणार. विपुल, आपण नंतर बोलू. सध्या काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीयेस तू. माधुरी, आजी आले मी. ए माधुरी, आजी आले. माधुरी बाळा, दिवसभर कॉम्प्युटरवर बसलेली असतेस, डोळे जळजळत असतील, थोडं एरंडेल लावून घे डोळ्यांना. आणि शमे, तू सुद्धा आता घरी जा. दिवसभर खूप केलंयस तू. अभि आला ना तर मी उठेन, हो, मी वाढेन त्याला जेवण गरम करून. नाही नको आजी, उलट तुम्ही आणि माधुरीत जा झोपायला. थकला असाल ना? माझं काय, घर 5 मिनिटावर आहे. अभि आला की जाईन मी घरी. फार उशीर केला ग आज त्याने. इतक्या उशिरापर्यंत कधी बाहेर थांबत नाही ग तो. आज पहिला दिवस आहे ना जॉबचा, त्यामुळे थोडं जुळवून घ्यायला वेळ लागत असेल नाही का? आणि शिवाय पहिल्याच दिवशी लवकर कसं निघता येईल नाही? हे आपल्या कॉलेजचे तेच सर आहेत ना रे? कोणते रे? तेच रे, ज्यांच्या घरात ती ड्रग्ज वाली पोरगी राहत होती. आईला काय बोलतो म्हणून कॉलेज बोललं काय त्यांना सोडून द्या नोकरी? हो काय? बरे, हे आपल्याला शिकवणार आणि स्वतः तसेच वागणार. त्यांची पोरगी पण त्यात होती का? ड्रग्ज विकायची?